तोरणा टायटन्स विरोधामध्ये राजगड रायडर्स. ओहो, इथे फबियात मोठी अपील होती. लेगबाईची सिगल येते आणि सिगलच्या सह्यड आपण पाहतो धावपलकावरती होते बाळ. धावांचा सरीगडेशा होतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना पुढील छोटू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल अमित भालके, अमर भालके, भाऊसाहेब गुले नॉन स्ट्राईकला असेल, तन्मय गौरकर पवियात गोलंदाज तयार. हलक्या तर केलेली प्लेस. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. दोन धावा धोपलकावरती असताना दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की स्वतःचा अकाउंट तिथे ओपन केलेला आहे. धावांचा श्रीगडीच्या मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेला आहे, परंतु आपण पाहतो दोन धोपलकावरती धावा दोन. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पवियात गोलंदाज तयार. पुढे सरसाव देत होता. बॅटची अजून मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडेल आणि ते चुकीला बापीड असेल. चेंडू चेंडू सीमारेषा पार. चेंडू रेषा लगत मला वाटतं चेंडू अडवला असेल, परंतु चौकार आहे. मुख्य पंच कळवत आहेत चौकार येईल आणि चौकाराच्या सह्यड मोठी वाढ. धौपलकावरती धावा आहेत 6. धावा धौपलकावरती असताना आपण पाहतो की या सामन्याचा एक बथोपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक सुंदर तडका मैदानाच्या आतमध्ये खेळत तर डीप मिडविकेट मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एका धाबीच्या पद्धतीने होते वाढ. धोपलकावरती धावा आहेत 7. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. त्यानंतर एक धाव मिळाली आहे. 8 धावा धोपलकावरती असताना सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत वाघोली नगरीचे प्रसिद्ध युवा उद्योजक सरबरडीय राहुल भाऊ जाधव. आपण मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालात. मी देखील प्रथमतः या ठिकाणी वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडसवी स्वागत करतो आणि आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचा आहे. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती 8 धावा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती सोमनाथ बाप्पू कटकेला आपण पाहतोय. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये मार्गस्थ होत आहेत. पहिलं षटक आपण पाहतो की तन्मय गौरकरनं तिथे हाताळलं. 6 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती सोमनाथ बाप्पू कटके. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. धोपलकावरती धावा 9. नऊ धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत.
बॅटफूट पेचा चेंडू होता हलक्या खेळलेला सुंदर तडका, परंतु आपण पाहतो की राकेश जाधव तिथे तैनात होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला पा. एका धाबीच्या मदतीने होते. मला वाटतं की कोणतीही धाव नसेल. 9 धाबा धोपल कव्हरती असताना एक बोटा फटका खडखडी चौकार 4 धाबा. ओहो स्विच चा फटका मैदानाच्या आतमध्ये ते भाऊसाहेब घुलेच्या बॅट मधून एक पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल शानदार षटकार. ही ट्रॉफी आपली सुप्रीमो आमदार येते कलेनाचा बरोबर ना. हा हा पोतनीस संजय पोतनीस संजय पोतनीस सुप्रीमोचा ऑर्गनायझर. बघा मी काय म्हणलं सुप्रीमोचा ऑर्गनायझर. हा निर्धाव चेंडू आलता बरं का माझा अंदाज हा बघा राहू द्या ना नंतर टाकूया. 19 धावा धब्बल कव्हरती असताना आपण पाहतो की बॅटफूट पैसा चेंडू होता हलक्या खेळायला एक फटका मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली तिथे. एका धावेच्या मदतीनं होते बाद धोपल कव्हरती आपण पाहतो धावा असतील 20. 2 षटकानंतर धोपल कव्हरती 20 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो तन्मय गौरकर. स्ट्राईक वरती असेल भाऊसाहेब घोले आणि नॉट स्ट्राईकला अमर भालके उभा असणार आहे. गोलंदाज तयार. आपण पाहतो की मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर लेगबायची सिंगल येईल. 21 धाबा धवपल कबर्दी पूर्ण होत आहेत. हिटमॅन शेवट येणे मी पण जातो. भाजी काय काय कॅच घेतली. मी जाणार डोंगराले काय विकेट काय होतंय 4 बॉल 13 काय झालं.
काय केलंय सनरूफ बनवलं का असलं आलाय क्लिअर दिसतोय डिस्प्ले करून दाखवत नाही सुनील कुंभारला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज कोसळला. अमर भालके बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील कुंभार. स्ट्राईक वरती असेल सुनील कुंभार. नॉट स्ट्राईकला भाऊसाहेब घुले आणि गोलंदाज ट्रॅक वरती तन्मय गौरकर. पाहुयात गोलंदाज तयार. डिसिजन क्लिअर क्लिअर दिसतोय त्यांना वॉचिंग ऑर्डर थांबताय हो इथे फाबियात पण मुख्य पंचांचं बोट आकाशाकडे. शून्यावरती इथे बाद होतोय सुनील कुंभार. लेग बिफोर बॅक टू द पव्हिलियन बाद. एका पाठोपाठ दोन फलंदाज इथे कोसळल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रेम विकास. हॅट्रिकची संधी आहे. 3 विकेट साठी आपण पाहतो की आता इथे हॅट्रिकची एक नामी संधी तन्मय गौरकरला. लगातार 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत, परंतु तिसरी विकेट मिळवणार की काय. गोलंदाज तयार. तन्मय तर स्ट्राईक मध्ये असेल प्रेम विकास. हो इथे फाबियास एक फटका मैदानाच्या आतमध्ये डीप कव्हर मध्ये खेळलेला एक सुंदर धडका होता. एक धाव मिळेल आणि का धाबीच्या मदतीने होते बाड. धोपलकावरती 22 धाबा आहेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका होता. डीप पॉइंट मध्ये येते खडखडी चौकार. 4 धाबा. हो इथे फाबिया टिपला जाईल आणि फलंदाज कोसळतोय. भाऊसाहेब घुले बॅक टू द पॅव्हिलियन डगआउट. आपल्याकडे आमचीच करतात रत्नेरच तिकडनं आले असतील मग आपल्या पट्ट्यामध्ये आपलीच सगळी पोर असतात म्हणजे जे रत्ने असोसिएशनवाले आहेत ना तेच पोर आमच्या तिकडे नाही कुठे म्हणजे सिंधुदुर्गमध्ये पण आता पोर आपली जायला लागली. उदय सामंत किरण सामंत बऱ्यापैकी म्हणतात आमच्याकडे काही नाही झालं त्यांचं एक पण सीट नाही. आता काय होईल आता नाही शकत बरं कठीण वाटतंय काय माहिती त्यांचं काही सांगू शकत नाही. परत जातील पण तिकडे सगळे काय सांगू शकत नाही. आपण पुढे म्हणतो हा तेवढं आहे. याच्यात असले का तर गर्दी आहे राव. बॉलर कंटिन्यू सोमनाथ.
सोबणात बापू कटके आपण पाहतो की चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. 26 धावा धोपलकावरती असताना 3 फलंदाज इथे बाद आहे. स्ट्राईकवरती प्रेम विकास महेश भैरट डॉ स्ट्राईकला उभा असेल. तो सोबणात बाप्पू कटके आपण पाहतो की चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. निर्धाव चेंडू मैदानाच्या शॉटमध्ये पाहायला मिळतोय. काय झालं मॅन आउट नव्हता तो बोलला ब्रेकचा चेंडू आहे दादा वाईट 100% वाईट आहे उद्या 7 वाजता मैच आहे अहो ती जेपीचे राव जेपीचे देऊ उद्या 7 वाजता जेपीचा तुम्हाला उद्या 5 ला बोलावले त्यांनी पाच ला यावं लागणार जेपी म्हणतोय ना मग जे पवार हा तेच म्हणतोय फोन केलेला आउट झाला वाईट बॉलला त्यांनी नॉन स्ट्रायकर यायला गेला साईडला फोनला एक वेळ आउट झाला. काहीतरी हो अक्की गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्कीला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असेल. अक्की गायकवाड सुद्धा अत्यंत एक महत्वाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असणारा अक्की गायकवाड तो फलंदाज आता स्ट्राईक वरती आहे. पवियात गोलंदाज तयार. सोबत पप्पूंचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे खेळणार आहेत. हो इथे फवियात गुडघा टेकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. वाईड चेंडू अवंतर धावेल. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा असतील 27. 4 गडी बाद असताना परत 4 बॉल झाले. कोण आला आता शुभम शेळके काय 28 धाबा धोपलकावरती आहेत. वाईड चेंडू अवंतर धाव. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 29 धाबा. जेपी कसा करतो आता आमच्या उरली कांचन होते ना तेच जेपी पाणी उरली कांचनला नाही तुरला नेला जितेंद्र भुयाल हो इथे पहा मोठा तडाखा मैदानाच्या आतमध्ये. महेश च्या बॅट मधून एक मोठा प्रहार षटकार 6 धाबा. एवढे तीन दिले तुझे बॉल षटकार मारला तिकडे स्वरा हा बोल त्यांनी नंबर भारी सेव्ह केला मला पण तसंच करावं लागलं अजून मॅच संपायच्या पहिली इनिंग चालू. आता किती वाजले
हो काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट स्वरूपामध्ये 35 धावा धोपलकावरती असताना षटकार 6 धावा. बिग 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 ब्लास्ट 6 रन. 4 षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती 41 लॉस ऑफ द 4 विकेट 41 धावा. बॉल 5 हवा होता, 2 बॉल 3. ठाणा मारणार 2-3 होणार, 2-3 होणार. ठाणा ठाणा रायगड मिक्स आहे आणि ते रेस्ट ऑफ इंडिया रेडवाले. रेस्ट ऑफ इंडिया सगळे आहेत आपले, बाकी सगळे इंडियातले. करण अंबाला वगैरे जे आहे, कृष्णा सर आहेत, परत विजा पावले होते, सगळे एकत्र घेतात. दोन प्लेअर नाही चांगले, राजेश तोरटे नाही, प्रदीप नाही. चला बोला. कोण आउट झालं? भाविश पवार गेला, परत 2-3 पाहिजे आता. म्हणजे इकडे तो पण आउट होता ना, 22 पॉवर पण इकडे लावला सुद्धा आउट होता. एकाला 2 पाहिजे. 1 बॉल 2 सुपर ओव्हर होणार की काय? मी सुप्रीम बघा येणार आहे एकदा. सुप्रीम बघा येणार आहे. हो इथे पाहूया सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. अक्की गायकवाड टिपला सेल आणि फलंदाज होतो फेल फेल फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. चार पॉईंट षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती 41 धावा आहेत. 5 गडी बाद असताना सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात गोपाळजी सारडा सरांचं देखील मी प्रथमतः वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी करतो बडपूर्वक हार्दिक स्वागत. संघाचे संघ मालक आपण पाहतो की आणि कप्तान सुद्धा आहे संघाचे सौरभ सुबाड. आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. सौरभ सुबाड पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील. आतापर्यंत आपण पाहतो की 41 धावा धोपलकावरती असताना रेकॉर्ड 41 धावा धोपलकावरती असताना हलक्या तर खेळलेला सुंदर तडाखा त्यानंतर सौरभ सुबर्ण प्लेस केली तिथे 1 धाव घेतल्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो 42 धावा 5 गडी बाद असताना गोलंदाज ट्रॅक वरती राकेश जाधवला आपण पाहतो की हो इथे फवियात एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीप विकेट मध्ये एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. 1 धाव मिळेल. धोपलकावरती धाव असेल 43 5 गडी बाद असताना 4.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय.
आपण पाहतो की थोडासा बदल इथे आहे. मयूर चव्हाण क्षेत्ररक्षण करताना थोडासा बदल करतो मैदानाच्या आतमध्ये. मयूर चव्हाण. हो इथे फबियास. 43 धाबा धोपलकरती असताना 4.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 5 फलंदाजी ते बाद आहेत. 43 धाबा धोपलकरती आहेत. परंतु गोलंदाज तयार राकेश जाधव सुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. गुडले स्पॉट वरती चेंडू टाकताना आपण पाहतो की थोडंसं बाह्य वळण चेंडू घेतो तिथे. हो पहा मित्रांनो, गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत एक लाजवाब गोलंदाजीचा नजराणा. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती 43 धावा 5 गडी बाद असताना. त्रेचाळीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 6व्या षटकाला होते सुरुवात आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती कोण मार्गस्थ होणार आहे. सहाव्या षटकाला होते सुरुवात. 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक धाव घेतल्यानंतर धोपलकावरती आपण पाहतो 45 धावा 44 धावा धोपलकावरती आहेत. गोलंदाज ट्रॅकवरती कुणाल पाटील. सव्वेचाळीस धावा आपण पाहतो की 44 धावा धोपलकावरती असताना एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते कुणाल पाटील हाताळला पहा. हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक ताबडतोब फटका खेळत असताना डीप लॉंग लेग मध्ये खणखणी चौकार. सौरभ सुमनच्या बॅट मधून 4 धावा. अठ्ठेचाळीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुन्हा एकदा हलक्या तरी खेळ सुंदर तडका होता पहा. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला परंतु नकार कळवला आणि त्यानंतर महेश भैरट नकार कळवल्यानंतर एक धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होते बाद. 49 धावा 5 गडी बाद असताना.
चिपळूण पण आमच्या मेन रत्नागिरी चिपळूण 90 किलोमीटर. तिथलं कोण आहे ते तिथं राष्ट्रवादी काम करत इथं राहते ते तिथं पुण्यात इथं राहिलंय हा का गोपी जाधव का ते? जाधव ना जाधव नाही कांबळे ना. जाधव माझ्याकडे आहे नंबर. पन्नास धाबा धोपलकवरती असताना 6 षटकांचा खेळ संपला. धोपलकवरती 51 धाबा आहेत, 5 गडी बाद आहेत. 7व्या षटकाला होते सुरुवात आणि 7वं षटक टाकण्यासाठी गुरुता ट्रॅक वरती कोण मार्गस होते पाहियात. गुरुता तयार. रतन बुवाला वाटतं आता बहुतेक गोपी गेला होता वाटतं काहीतरी. पहिल्यांदा फर्स्ट टाइमच गेला होता. तिथं येऊन गेले गोपी इथे का चांगलं आहे. दुसरं कोण कोण कॉमेंटर माहिती तुम्हाला? 51 धाबा धोपलकवरती असताना आपण पाहतो की 7व्या होते षटकाला सुरुवात. 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो राकेश जाधव. राकेश जाधव सुद्धा अत्यंत एक महत्वाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असतो पहा. आपण पाहतो की ज्यावेळेस 5वं षटक राकेश मला वाटतं 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये तळलं होतं. हे कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अंगाचा वेध घेणारा चेंडू होता पहा. कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडव्या बॅटमध्ये ते मला वाटतं स्विच इट करायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू शकला नाहीये. निर्धाव चेंडू 51 धाबा. चंदू पण एक कोणतरी आहेत ना. चंदू शेट्टे चंदू शेट्टी सर एक येतात आमच्या ते. आले घरी आज त्याला गेलं कुर्तूला अंदर ओहो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटमध्ये चांगला चेंडू कव्हर करत असताना एक धाव मिळाली आहे धोपलकवरती 52 धाबा धोपलकवरती असताना. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट वरती चेंडू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण पाहतो की 52 धाबा धोपलकवरती असताना. बावन्न धावा धोपलकवरती आहेत. सात षटकानंतर धोपलकवरती 52 धाबा. तोरणा टायटन्स या संघानं बनवलेला आहे. 52 धाबा. 7 षटकांचा खेळ संपत असताना 52 धाबा. आपण पाहतो की कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्यानं इथे राजगड रायडर्स हा संघ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे साकारतोय. आतापर्यंत आपण पाहतो की फलंदाजाला कुठेतरी धावांपासून रोखून ठेवलेला आहे. खूप दूरवरती इथे धावांपासून रोखून ठेवलेला आहे गोलंदाजांनी. परंतु आपण पाहतो 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंच इथे घोषित करत आहेत. कुणाल पाटील 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत.
एक धाव घेण्यासापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलं हलकीशी प्लेस केली तिथे एका धावीच्या मदतीने होते वाढ 53 धावा धोपलकावरती असताना पन्नास वरून पुढे गेले पण 55च्या आतमध्येच घेतलाय धावपलट. 53 धावा आहेत तशी. एक सिंगल घेतल्याच्या स्ट्राईक वरती महेश भैरट हो इथे पहा काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता थेट थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर वाघाची धाड बोटला फाड येतो इथे शानदार षटकार एकोणसाठ धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 7.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे वाईट चेंडू मुख्य पंच कळवतील अवंतर धावीच्या मदतीने ते वाढ धोपलकावरती 60 धावा हो इथे पाहूया टिपला जाईल आणि फलंदाज होतो फेल बॅक टू द पॅव्हिलियन राम लेकोरवाले. स्वर्गीय रे तंदुआ. एक बार लिया ना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रसाद देशमुख. प्रसाद देशमुख पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असलेला आखूड डब्याचा चेंडू होता परंतु मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्यानंतर चेंडूची पाठ बोरी करताय 2 खेळाडू तोपर्यंत चेंडूला सेर जिंकली चेंडू फरार तो खडी चौकार निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो 8 षटकांचा संपला खेळ 66 धावा धोपलकावरती आहेत आमचे 20 लाख. त्यांच्यातून अर्धे पण नाही आले.
त्यांचं असतं त्यांची मी आता आता आमची कॅमेरे असे म्हणजे आले बिले हरकत वगैरे त्याच्यामध्ये असं ते एकंदरीत केलं ना कधी आहे बरं काढतो मॅटवर त्यांचं कसं म्हणजे तो लाईव्ह चालला आमचं कसं नाही प्रॉपर जे असं ना काम असंही करतात जर काम नाही केलं बरं मार रत्नागिरी बघ एकदम नव्या षटकाला होते सर्वात नव्वद षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मयूर चव्हाणकडे सुद्धा एक मोठी स्ट्रेंथ लाईन आहे, मोठी ताकद आहे. परंतु काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत नाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा मित्रांनो, काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते मयूर चव्हाण हाताळला एक चांगला चेंडू होता. रत्नागिरीमध्ये सोनम आणि गिरीश बघतोय ना सागर काम करतो असतं ओहो, इथे फाबियान परफेक्ट मिडल ऑफ द मॅट डीप पॉइंट मध्ये स्वतःला फटका खडखडी चौकार येईल 4 धाब्यांसाठी. एक एक दोन दोन कॅमेराचं काम जर हे नाही चालू केलं ना त्यांना ते पण नाही भेटणार आमचं किती एक एक दोन कॅमेरा करत नाही 70 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की फुलटॉस पण चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. परंतु मुख्य पंच कळवत आहेत अवंतर धावेच्या मदतीने ते वाढ धोपलकावरती 71 धावा असताना 8.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. त्यानंतर आपण पाहतो की चौकार आल्यानंतर इथे कुठेतरी मयूर चव्हाणची लाईन लेथ तिथे भिरकटलेली आहे. कारण की वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला आणि त्यानंतर पाहूयात पुढील चेंडू स्ट्राईक वरती असेल सौरभ सुमन, तर नॉन स्ट्राईकला प्रसाद देशमुख. लेझरचा गेम नाही बघितला खतरनाक प्लेअर आहे मॅच नाही त्याची मी लेझर खेळतो माहिती आहे क्लास प्लेअर क्लास मी एकच 72 धावा. हो, इथे गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मयूर चव्हाणचा एक कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पहिला चेंडू धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसरा चेंडू माझ्यामध्ये मला वाटतं थोडासा खराब स्वरूपामध्ये टाकत तिथून पुढचे लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमालीचे हाताळलेले आहेत. एक मला वाटतं की तिसरा चेंडूवरती एक सिंगल आली आणि चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. बिपिन चोरगे सरांचं देखील या ठिकाणी पुढेच एकदा आगमन होत आहे. आपलं देखील स्वागत करतो. वाईट चेंडू अवंतर धाव 73 धावा. शरद पवार यांनी मला वाटतं की षटक टाकल्यानंतर आणि 3 विकेट मिळवल्यानंतर या ठिकाणी बिपिनजी चोरगे यांच्याकडून 1 लाख रुपयांचं तब्बल पारितोषिक असणार आहे. मित्रांनो, इथे किती मित्रावरती अत्यंत प्रेम इथे करतायत बिपिन चोरगे. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. हा 50 मला दे मी तुला बॅट्समॅन सांगायचं ना 50 आपण घेऊया वाटून 50 तुम्ही घ्या मुंबईत चालते लगेच बरोबर आहे. तिन्ही गेले बॉल बघ तिरी टाकले तुम्ही हा ते नाही लागलं किती सगळे तू 10 ला काय होतं बॉल जातात गप्पे माऊली सर या माऊली सर
19 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 6 फलंदाज इथे बाद आहेत. लाईट पण गेली होती ना मध्ये. मयूर चव्हाण तयार. स्ट्राईक वरती प्रसाद देशमुख. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो की षटकाची होते समाप्ती आणि 9 षटकानंतर धावा आहेत 79 धावा. 6 गडी बाद असताना मनोज खऱ्या अर्थानं त्यांचा आज आपण पाहतो की वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या सर्व खेळाडूंच्या वतीने मी त्याला लाख लाख शुभेच्छा आणि अनंत कोटी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. पाहूयात अंतिम षटक तकड्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मनोज एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर एका धावीच्या मदतीने ते बाळ धोपलकावरती 80 धावा. दोन असतील. नाही दोन नाही, हा दोन असतील. उत्तुंग हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली पहा मित्रांनो, सुटला झेल, ड्रॉप होतो तिथे झेल आणि 2 धाबा इथे पळू पडवत आहेत. 82 धाबा धावपलकावरती असताना अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहूयात गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. आपण पाहतो की जमेडीच्या आतून काढून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नसेल. एकाच धाब्यावरती समाधान वाढावं लागणार आहे. तोडला टायटन्सच्या संघाला 83 धावा. 6 गडी बाद असताना सांगा ना पुढे सामन्याचं पुढील सामन्याचं नाणं बेकारच आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नसीबॉट एक धाव तिथे निश्चित मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ 84 धाबा. चला स्पीडअप घ्या, चला स्पीडअप घ्या, एकत्र येऊ नका. लेगबायची सिंगल येते. सिंगलच्या संख्येत होते वाढ धोपलकावरती 84 लॉस ऑफ द 6 विकेट. 84 धाबा. ओहो भन्नाट वेगाचा चेंडू होता तिथे. मोठ्या ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे टाकला गेला आणि फलंदाजाला बॅट उचलून निघून गेला शरीराच्या हातामध्ये. 84 धाबा. 6 गडी बाद असताना हो ते पाहतो आपण निर्धाव छोटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 10 षटकांचा संपला खेळ. 84 धाबा इथे बनवल्यात आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. राजगड रायडर्सच्या संघाला 85 अर्थात 85 धाबा. 60 चेंडू 85 धावींची गरज. पुढील साबड्या जे काही नाणेफेक काढून करणार आहोत
शरद पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये. पंकज ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला शरद पवार. पहिला चेंडू इथे मात्र तुम्ही पाहता सुंदर फटका, चेंडू सीमा पार, चौकार. भाऊसाहेब घुलेवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण, 4 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. टार्गेट जर पाहिलं तर 85 धाव्यांचं ठेवलं गेलेत. अजूनही 59 चेंडूमध्ये 81 बनवायचे आहेत. पाच धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. अक्षय गायकवाडनं मात्र या ठिकाणी झेल टिपला आणि धक्का क्रमांक या ठिकाणी पारितोषिक येते. अक्षय गायकवाडनं जर झेल टिपला तर आताच्या घेतलेल्या झेलसाठी बिपिन चोरगे सरांकडनं मात्र 1,00,000 रुपयांचं पारितोषिक. पाच धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 57 चेंडू आणि 80 धाव्यांची गरज. पुढे सरसावत चढवलेलं आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 56 चेंडू आणि 76 धाव्यांची गरज. नो बॉल.
10 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. डॉट बॉल तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 10 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. सामन्याचं समीकरण आहे शेवटचे चेंडू शिल्लक आहे तिथे 54 चेंडू आणि 75 धावेंची गरज. 54 चेंडूमध्ये 75 बनवायचे आहेत. चौदा धावा धावपलकावरती आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत सनसनीत चौकार.
लागोपाठचा तिसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक देखील वाढला. 22 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. तेवीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नो बॉल, नो चेंडू इथे तुम्ही पाहतात. ओव्हर स्टेपिंग नो. मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल फ्री हिटचा चेंडू आहे. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 30 धावा आहेत. शेवटचे 48 चेंडू आणि 55 धावेंची गरज. 48 चेंडूमध्ये 55 बनवायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी मात्र भाऊसाहेब घुलेनच इथे चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार. सुंदर फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनी चौकार. चौतीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 46 चेंडू आणि 51 धावेंची गरज. शेवटचे 46 चेंडू 51 बनवायचे आहेत.
36 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 44 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. शेवटचे 43 चेंडू आणि 43 धावेंची गरज. परत एकदा बिग हिट तिथे केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचे 42 चेंडू आणि 37 धावेंची गरज. शेवटचे 42 चेंडू आणि 37 बनवायचे आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. साठ धावा धावपलकावरती सामन्याचं समीकरण आहे. शेवटचे 38 चेंडू आणि 25 धावेंची गरज. 38 चेंडू 25 बनवायचे आहेत.
22चा चौकार इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 64 धावा, शेवटचे 37 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बिग हिट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. शेवटचे 36 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. शेवटचे 36 चेंडू आणि 14 धावा जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. तोरणा टायटन्स आणि त्यांच्या विरोधात राजगड रायडर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये जी सुरू आहे. बहात्तर धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. इथे तुम्हाला पाहायला मिळतो षटकारानं धावफलक वाढणार आहे. धावफलक जाऊन जो पोहोचला 78 धावा धावफलकावरती. 34 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. परत एकदा बिग हिट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तेहतीस चेंडू आणि 1 धावेची गरज. एक सिंगल इथे घेतले आणि सामना जिंकलाय मित्रांनो राजगड रायडर संघानं. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. मॅच समाप्त होते इथे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 16 चेंडू मध्ये 42 धाव्यांची खेळी करणारे सोमनाथ कटके ठरत आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. सोमनाथ बापू कटके या सामन्याचे मात्र मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. आजचा दिवस याच ठिकाणी समाप्त होतो. आजचा दिवस तिथे समाप्त होईल. उद्या पहिली मॅच 7 वाजता सुरू होणार आहे. बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. टीमला विनंती असेल. आजचा दिवस याच ठिकाणी समाप्त होईल. जय शिवराय, जय शंभूराजे.